नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतो की ॲग्रीस्टॅक च्या मार्फत शेतकऱ्यांनी आता त्यांचे ओळखपत्र काढून घेतले आहे। आता त्या ओळखपत्राचा वापर हा महाडीबीटी मार्फत जर तुम्हाला पायाभूत सुविधा जसं की ट्रॅक्टर ट्रॉली, सिंचन सुविधामध्ये ठिबक आहे किंवा तुषार आहे, फळबाग लागवड आहे, तर यासाठी पण तुम्हाला ॲग्रीस्टॅकची गरज आहे, शेतकरी ओळखपत्राची। त्यासोबतच पीक विम्यासारखी जी काही योजना आहे त्यासाठीही आता ॲग्रीस्टॅक मार्फत ओळखपत्र शेतकऱ्याचे हे अनिवार्य करण्यात आलं आहे। आता याच ओळखपत्राचा आणखीन एक नवीन फायदा म्हणजे तुम्हाला 0 मिनिटात आणि 0 कागदपत्र जमा करता तुम्हाला लवकरात लवकर 1 ते 2 दिवसात आता पीक कर्ज प्राप्त होणार आहे। पीक कर्जासाठी शेतीशी निगडीत व्यवसायासाठी असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सोलार पंप बसवायचा असेल, त्यासाठी जर का तुम्हाला कर्ज काय पाहिजे असेल तर तुम्हाला 0 कागदपत्रात आणि 0 रुपयामध्येच किसान क्रेडिट कार्ड मार्फत लोन असेल किंवा बँकेमार्फत तुम्हाला लोन मिळू शकतं। तर नेमकं ही योजना काय आहे, कुण्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, काय कागदपत्र लागतील का, किती वेळ लागू शकतो, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। जर शेतकऱ्याला आता पीक कर्ज काढायचं असेल किंवा तुम्ही पहिलेच पीक कर्ज काढले त्याची परतफेड केली आणि परत एकदा पीक कर्ज हवा असेल किंवा शेतीशी निगडीत जे काही व्यवसाय आहे जसे की शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, त्यासाठी व्यवसाय कर्ज, शेती निगडीत व्यवसाय कर्ज हवा असेल किंवा तुम्हाला शेतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायची जसे की सोलार पंप बसवायचा त्यासाठी तुम्हाला कर्ज हवा असेल, तर या सगळ्यांसाठी आता केवळ वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच एकाच ठिकाणी एकाच संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे आणि ते संकेतस्थळ म्हणजे जनसमर्थन पोर्टल। या जनसमर्थ पोर्टलवरती तुम्ही तुमचा अर्ज करू शकता, तुमची पात्रता तपासू शकता आणि 0 कागदपत्र आणि 0 रुपये देता तुम्हाला हे सगळं लवकरात लवकर म्हणजे 5 ते 10 मिनिटात तुमची पात्रता समजून येईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर 1 आठवड्याच्या आत तुमच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे कर्जाची ती तुम्हाला वितरित करण्यात येईल। मग आपण पाहतो की यासाठी लागणारे कागदपत्र काय काय आहेत। यासाठी तुम्हाला केवळ लागणाऱ्या कागदपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड लागणार आहे, त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शेतकऱ्याचं ओळखपत्र ॲग्रीस्टॅक मार्फत तुम्हाला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। कारण आपण पाहतो की फार्मर आयडी आला म्हणजे तुमच्या जमिनीचं विवरण त्यामध्ये आलेलं आहे, तुम्ही शेतकरी आहात का हेही त्यामध्ये नमूद झालेलं आहे। त्यामुळे फार्मर आयडी आणि आधार कार्ड हे 2च कागदपत्र आहेत जे की अत्यावश्यक कागदपत्रामध्ये मानले जातात। नंतर आपण पाहूया की यामध्ये लागणारा शुल्क काय आहे। तर पीएलमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला कुठल्याच एजंट मार्फत किंवा कुणाला पैसे देऊन याचा अर्ज करायची गरज नाही आहे। तुम्ही स्वतः पोर्टलवरती व्हिजिट करून तुमचे जे काही सेक्शन कोणती रिक्वायरमेंट आहे म्हणजे कृषी कर्ज पाहिजे म्हणजे पिकासाठी कर्ज पाहिजे, शेती निगडीत व्यवसाय आहे त्याच्यासाठी कर्ज पाहिजे किंवा शेतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत त्याच्यासाठी कर्ज पाहिजे असेल तर त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। आता यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं 1ही रुपयाचं शुल्क आकारला जात नाहीये आणि कागदपत्रामध्ये केवळ तुमचं आधार कार्ड आणि शेतकऱ्याचं ओळखपत्र ह्या 2च गोष्टी लागणार आहेत। जर तुम्ही तुमचा फॉर्म जर भरला तर त्यात तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला 8 ते 10 दिवसात तुमच्या डिजिटल ॲप्लिकेशन हे जे काही अर्ज आहेत हे डिजिटल आहेत, त्यामध्ये ऑनलाईन प्रोसेस आहे, तुम्हाला कुठल्याही बँकेत जायची गरज नाही आहे किंवा कुठल्या मॅनेजर्सला भेटायची गरज नाही आहे। तर ऑनलाईनच तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती ही जी काही रक्कम आहे तुमच्या पात्र झालेली रक्कम ती तुम्हाला वितरण करण्यात येत आहे। आता अद्यापही आपण पाहतोय की महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी आहेत जे की इतके सुशिक्षित नाही आहेत की ते ऑनलाईन जाऊन स्वतःचा अर्ज करू शकतील। त्यासाठी तुम्हाला आणखी एक दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या जी काही दत्तक बँक आहे त्या दत्तक बँकेमध्ये भेट देऊ शकता। जनसमर्थक पोर्टलवरती एक जसं की आपण इंडिव्हिज्युअल लॉगिन किंवा फार्मर लॉगिन आहे त्याच प्रकारे बँक लॉगिन पण आहे आणि त्यामार्फत बँकाही तुम्हाला मदत करू शकतात अर्ज करण्यासाठी, बँकेमार्फत ते अर्ज करतील आणि तुम्हाला जे काही पात्र असाल तर ती रक्कम वितरण करण्यात येईल। त्यासोबतच तुम्हाला KCC सारखा म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड आहे याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लोनच्या बाबतीत लोनच्या स्वरूपात हे पीक कर्ज घेऊ शकता किंवा KCCच्या स्वरूपातही हे पीक कर्ज घेऊ शकता। तर आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। यासाठी लागणारे कागदपत्राची आपण चर्चा केली ज्यामध्ये की केवळ आधार कार्ड आणि बँक आणि फार्मर आयडी लागणार आहे किंवा शेतकऱ्याचं ओळखपत्र आणि शुल्क किती लागते तर 1ही रुपया शुल्क लागत नाही। जर तुम्ही पात्र असाल तर 8 ते 10 दिवसात तुमच्या खात्यावरती पैसे येऊन पोहोचतात। आशा करू ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशाच नवीन अपडेटसाठी शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।